तुम्ही जर शेतात घर बांधलं असेल तर सावध व्हा. शेतकऱ्यांच्या घरासाठी नवा नियम लागू. आता शेत जमिनीत बांधलेलं घर पाडलं जाणार. शेतात बांधलेली घरं पाडली जाणार. काय आहे नवा नियम लगेच पहा. शेत जमिनीत एने न करता तुम्ही जर घर बांधलं असेल, जर तुम्ही शेतकरी आहात, शेतीच्या कामासाठी शेतात घर बांधलं असेल किंवा शेतात राहण्यासाठी छोटंसं घर बांधलं असेल तर नव्या कायद्यानुसार तुमचं घर पाडलं जाऊ शकतं. शेत जमिनीत बांधलेल्या घरांसाठी एक नवा कायदा लागू झाला, जो जर तुम्ही जाणून घेतला नाही तर तुमचं मोठं नुकसान होईल. घर पाडलं जाईल, होईल मोठी कारवाई. राज्यातील 99% शेतकरी शेतात घर बांधून राहतात. त्यांचे पक्के बंगले आहेत, तर काही लोक गावामध्ये 2-4 गुंठे जमिनी घेतात. ती नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे NA मध्ये न करता डायरेक्ट घर बांधून राहत आहे. आता त्या सर्व घरांवर हा कायदा लागू होत आहे. त्यामुळे आता सावध होऊन जा. हा कायदा नेमकं नवीन काय आहे? का शेतकऱ्यांच्या घरांवर आता त्या ठिकाणी JCB चालवला जाणार आहे? गावातल्या घरांवर आता का तोडून टाकण्याचा आदेश आलेला आहे? लक्षपूर्वक ऐका. शेत जमिनीत बांधलेल्या प्रत्येक घरासाठी लागू झालाय नवा कायदा. पण यामध्ये काही विशेष नियम आहेत, ज्यामध्ये घराच्या लांबी रुंदीवर तुमच्या घराची साईज आता जर याच्यावर गेली तर तुमच्या घराचा नियमामुळे घर तोडलं जाऊ शकतं. सरकारने एक नवा नियम लागू केलाय. लांबी रुंदींचं एक गणित आखलंय. त्या गणिताच्या बाहेर जर तुमचं घर जात असेल, जर ते NA प्लॉटमध्ये नसेल, जर ते शेतात बांधलं असेल, शेत जमिनीत बांधलं असेल, गावठाणाच्या जमिनीत बांधलं असेल, तुम्ही डायरेक्ट घर बांधून राहत असाल तर सर्व घरांवर हा कायदा लागू होणार. जर तुमच्या घराचं क्षेत्रफळ या नियमाच्या बाहेर गेलं तर तुमच्या घरांवर होणार कारवाई. घर पाडलं जाणार. तर मग किती लांबी रुंदी असल्यावर तुमचं घर राहणार, किती तुमच्या घराचं क्षेत्रफळ असल्यावर ते राहणार आहे, किती क्षेत्रफळाच्या वर तुमचं घर असेल तर ते पाडलं जाणार. प्रत्येक घराच्या जागेला NA करण्याची गरज आहे का? कोणत्या लोकांचं घर राहणार, कोणत्या लोकांचं घर पाडलं जाणार? लक्षपूर्वक व्हिडिओ आता पाहायचा आहे, कारण की नियम आत्ताच लागू झाल्यामुळे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. कारण की पहा, जर हा नियम व्यवस्थित पाळला नाही तर तुमच्या संपूर्ण आयुष्याची जमापुंजी लावलेलं घर एका क्षणात जमीनदोस्त होऊ शकतं. त्यामुळे जर तुमच्या घरावर तुमचं प्रेम असेल, जर तुमचं घर तुम्हाला वाचवायचं असेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहा. आज आपण अत्यंत एका महत्त्वाच्या कायद्याविषयी माहिती घेणार आहोत, ज्याचा संबंध तुमच्या थेट घराशी आहे. राज्यातील प्रत्येक घरासाठी एक नवा कायदा लागू झाला. त्यातल्या त्यात जी घरं शेत जमिनीत बांधली आहे, मग जे शेतकरी आहेत ते शेतात कामं करण्यासाठी शेतात घरं बांधतात, किंवा असे काही लोक आहेत जी गावात 2-4 गुंठे जमिनी घेऊन ते NA न करता म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरमध्ये कन्वर्ट न करता ते त्यामध्ये घरं बांधत असतील तर त्यांच्यासाठी लांबी रुंदीचा एक नियम आलाय. तुमच्या घराची लांबी रुंदी किंवा तुमच्या घराची साईज, तुमच्या घराचा एरिया किंवा तुमच्या घराचं क्षेत्रफळ जर या नियमाच्या बाहेर गेलं आणि जे तुमचं घर जर शेत जमिनीवर असेल तर त्या जमिनी, त्या शेतात, त्या घराचं त्या ठिकाणी जमीनदोस्त होऊ शकतं, ते घर पाडलं जाऊ शकतं. मग काय होणार कारवाई? कशा पद्धतीने नियम लावलेत लक्षपूर्वक पहा. तर किती लांबी रुंदी असल्यावर तुमचं घर राहणार सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो. एक नवा नियम ज्याचा संबंध तुमच्या घराशी आहे, तुमच्या जमिनीशी, तुमच्या भविष्याशी आहे. जर तुम्ही शेतकरी असाल, शेतात बंगला बांधला असेल, फार्म हाऊस बांधला असेल, किंवा शहरातून गावात आले, गावात 2-3 गुंठे जमीन घेतली, ती शेत जमीनच आहे, तिला नॉन ॲग्रिकल्चरमध्ये ट्रान्सफर न करता डायरेक्ट घर बांधलं, बंगला बांधला आहे, तर तुमची जागा घेऊन किंवा पुढे भविष्यात जागा घेऊन घर बांधण्याचा विचार करत असाल तर लक्षपूर्वक हा कायदा तुम्ही जाणून घ्या. पहा, अन्यथा तुमचं घर पाडलं जाऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय आहे? पण पहा, तुम्ही म्हणाल सगळ्यांची घरं तशीच आहे, मग ते सगळ्यांचं काय होणार? तर पहा, 90% लोकांनी ही ॲग्रिकल्चर जमिनीवर घरं बांधलेली आहे. पण पहा, काही लोकांनी गावात जागा घेऊन घर बांधले आहेत, तर त्यांच्या सगळ्यांसाठी ही मोठी धोक्याची घंटा आहे. पहा, आता नव्या नियमानुसार तुमच्या घरांची लांबी रुंदी जर या लांबी रुंदी पुढे जात असेल तर तुमच्या घरावर कारवाईचा आदेश दिला जाऊ शकतो. नव्या कायद्यानुसार नेमकं घराचं क्षेत्रफळ किती असायला हवं, किती क्षेत्रफळाच्या वरती गेल्यावर तुमच्या घरावर कारवाई होऊ शकते. लवकरात लवकर आता तुम्ही पाहून घ्या. पहा, आपल्यापैकी अनेकांनी घर शेतात बांधलं आहे, बंगला बांधलेला आहे. विशेषतः जे लोक शहरात राहतात, शहरातल्या गोंगाटापासून किंवा गावातल्या गोंगाटापासून दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात शांततेत राहण्याची इच्छा बाळगतात, त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही महत्त्वाचे कायदेशीर नियम आता लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहा, शेत जमीन ही मुख्यतः शेतीच्या वापरासाठी असते. तिला सरकारनं शेती करण्याची परवानगी दिली असते. त्यामुळे आता जमिनीवर थेट कोणतंही घरकाम किंवा व्यावसायिक बांधकाम केल्यास ती बेकायदेशीर ठरणार आहे. पहा, तुमची जी शेत जमीन आहे
म्हणजेच ॲग्रिकल्चर जमीन आहे त्या जमिनीवर कोणतंही बांधकाम हे 100% बेकायदेशीर ठरणार आहे असा कायदा सांगतो. मग अशा वेळी संबंधित बांधकामावर स्थानिक प्रशासन कारवाई करून ते पाडण्याची शक्यता असते. त्यामुळे शेत जमिनीवर बांधकाम करायचं असल्यास प्रथम ते जमिनीचे नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे एनी म्हणजेच इतर शेती बिगर शेतीच्या वापरासाठी आहे असं त्यामध्ये करावं लागतं. आणि हे केल्याशिवाय कोणतंही बांधकाम मग ते छोटा असो नाही तर मोठा असो ते नियमबाह्य ठरत असतं. आता तुम्ही म्हणाल एने करणं म्हणजे काय? सोप्या भाषेत एने करणं म्हणजे जमिनीचा प्रकार बदलणं. शेतीसाठी असलेली जमीन बिगर शेती कामासाठी वापरायची परवानगी घेणं, आपण त्याला इंग्लिशमध्ये एने करणं असं म्हणतो. एने प्रक्रियासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, ज्यामध्ये सातबारा उतारा, फेरफार नोंद, जमीन वापर करार, भेटपत्र, ग्रामीण नगरपालिका म्हणजे यांचे ना हरकत प्रमाणपत्र असे सगळे कागदपत्र घेऊन तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तुमच्या शेतीची बिगर शेती जमिनीची परवानगी मिळू शकता, ज्यासाठी अधिकृत अर्ज करावा लागतो आणि या प्रक्रियेनंतर तुम्हाला घर बांधण्याची परवानगी मिळते. मग नेमकं एने कोणाला करावं लागणार आणि कोणाला नाही करावं लागणार? कोणाचं घर तुटणार, कोणाचं घर राहणार, लांबी रुंदीचा नियम काय आहे? आता पहा, अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळतोय. आता जर एने करायचं असेल तर पूर्वीची प्रक्रिया किचकट होती, पण ती महाराष्ट्र शासनानं खूप सोपी केली आहे. 2023 मध्ये या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम या ठिकाणी सुरू करण्यात आले. या ऑनलाईन प्रणालीद्वारे एने प्रमाणपत्र, बांधकामाची परवानगी, विकास परवाने इत्यादी गोष्टी डिजिटल स्वरूपात आता मिळू लागल्या. त्यामुळे पूर्वी कार्यालयात अनेक चक्रा माराव्या लागायच्या, आता त्याची गरज अजिबात राहिली नाही. जर तुम्ही एने प्रक्रिया पूर्ण न करता शेत जमिनीवर घर बांधलं तर त्या बांधकामाला कोणताही कायदेशीर आधार राहत नाही. त्यामुळे संबंधित बांधकामावर कारवाई होऊन ते पाडण्यात येऊ शकतं, शिवाय दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शेतीच्या जमिनीवर घर किंवा बंगला बांधण्याआधी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे, शासनाची परवानगी घेणे आणि नियमाप्रमाणे पुढे जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सुरक्षिततेचं पाऊल असतं. आता तुमच्या मनात एक प्रश्न घोळत असेल की एनेची जी प्रक्रिया आहे ती आता आवश्यक आहे हे समजलं, पण प्रत्येकालाच एने करावं लागणार का? सर्वच घरांना एने करण्याची गरज आहे का, की काही वेगळा नियम आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराची जी साईज आहे किंवा लांबी रुंदी आहे यानुसार ठरतं. आपण ते सुरुवातीला सांगितलं होतं, पण मग तो नियम नेमका कोणता आहे? कोणत्या साईजच्या पुढे गेल्यावर आपलं घर पाडलं जाणार, किती कमी साईज असल्यावर राहणार, नियम नेमकं काय सांगतो? अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळत आहोत. पहा, तुम्ही जर पूर्वी घर बांधलेलं असेल, आता ते पाडणार का राहणार हे कसं कळणार? तर तुमच्या लांबी रुंदीमध्ये याचं उत्तर सामावलेलं आहे. आता पहा, सुरुवातीला आम्ही सांगितलं होतं की नियम अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही नियम व्यवस्थित ऐकला नाही तर तुमचं घर पाडलं जाऊ शकतं. पहा, शेत जमिनीवर किती बांधकाम करण्याची परवानगी आहे यासाठी महाराष्ट्रानं काही नियम पूर्वीच लागू केले. शेत जमिनीवर घर बांधू शकतो का? तर याचं उत्तर आहे हो. आता बरेचशा लोकांचा प्रश्न आहे, मग शेतात घर बांधायचं का नाही? तर याचं उत्तर आहे हो, कारण की महाराष्ट्र सरकारनं सूट दिली आहे. पहा, शेत जमिनीवर घर बांधणं हे पूर्णतः बेकायदेशीर होतं, पण सरकारच्या लक्षात आलं बऱ्याचशा शेतकऱ्याला शेतीच्या कामासाठी शेतामध्ये जावं लागतं, त्याकरता शेतीत घर बांधावं लागतं. शेती करण्यामध्ये बऱ्याच वेळा अडचणी येतात, सुलभता येते, कुठल्याही प्रकारची त्यामध्ये अडचणी येतात, त्यामुळे सरकारने थोडीशी सूट दिली. मग ही सूट कशा पद्धतीने दिली? तर पहिली अट आहे पहा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये तुम्ही जर मोडत असतात तर तुम्हाला शेत जमिनीसाठी जे आहे ते बांधकाम करण्याची पर्याय मिळेल. त्यासाठी अट आहे पहा FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स. फ्लोअर स्पेस इंडेक्स तुमचा 1 या मर्यादेपेक्षा जास्त नसेल तर तुम्हाला बांधता येईल. त्यानंतर आता पहा, जर जमिनीचं क्षेत्रफळ तुमचं 0.4 ते 0.6 हेक्टरमध्ये असेल, म्हणजे 1 एकरापासून 1.5 एकरापर्यंत असेल, 1 एकर ते 1.5 एकरामध्ये असेल तर तुम्हाला 150 चौरस मीटरचं बांधकाम तुम्ही करू शकता. 150 चौरस मीटर म्हणजे 1614 चौरस फुटाच्या अंतर्गत तुम्ही बांधकाम करू शकता. त्यासाठी तुमची जमीन 1 एकरापासून 1.5 एकराच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमची शेतजमीन जास्त असेल, म्हणजे ती 1.5 एकरापेक्षा जास्त असेल तर तुम्ही 4300 स्क्वेअर फुटापर्यंत म्हणजे 4300 चौरस फुटापर्यंत बांधकाम त्यामध्ये करू शकता. म्हणजे तुम्ही 1600 चौरस फुटापासून 4300 चौरस फुटापर्यंत तुम्ही बांधकाम करू शकता, जर तुमची जमीन 1 ते 1.5 एकराच्या आतमध्ये किंवा 1.5 एकराच्या जास्त असेल तर. अशा प्रकारे ही कायदेशीर नियम त्या ठिकाणी असणार आहे, अन्यथा तुमच्यावर कारवाई होणार. तर ही माहिती पूर्णतः इंटरनेटून आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. तुम्ही जर कमर्शियल पर्पजसाठी म्हणजे व्यावसायिक तत्वासाठी जर शेतीमध्ये एखादं घर बांधलं असेल किंवा त्यामधून तुम्ही पैसे कमवत असाल तर ते 100% बेकायदेशीर ठेवतं. पण तुम्ही तुमचं स्वतः राहण्यासाठी, शेतीची अवजारे ठेवण्यासाठी, बियाणे, खते, औषधे, धान्य ठेवण्यासाठी बांधला असेल तर ते कायदेशीर आहे. आणि वर सांगितलेल्या क्षेत्रफळाच्या आतमध्ये जर असेल तर तुम्ही काही घाबरवण्याचं कारण नाही. पण जे गावातले लोक फक्त 1 गुंठा घेतात, 2 गुंठा घेतात, 3 गुंठा घेतात, तर तिथे जर त्यांनी पूर्ण तो गुंठा जर ॲक्वायर केला, म्हणजे उदाहरणार्थ 1 गुंठा जर घर घेतलं, 1 गुंठा जर जागा घेतली गावामध्ये जी शेतजमीन आहे आणि जिच्यावर
पूर्ण उदाहरणार्थ 700-800 स्क्वेअर फूट 900 स्क्वेअर फूटचं जर घर बांधलं तर मग ते नक्की कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असतो. तर नक्की तुमचं याच्यावर काय मत आहे? कारण की बऱ्याचशा लोकांनी गावात शेत जमिनीवरच घरं बांधलेले आहेत. म्हणजे त्या घराचा प्रकार, त्या जमिनीचा प्रकार बदलला नाही, पण आहे त्या प्रकारातच घर बांधलं. तर तुमचं नेमकं याच्यावर काय मत आहे नक्की कमेंट करून तुम्ही कळवायचं आहे. तुमचं घर शेतात आहे की गावात आहे? तुमच्या घरांवर कारवाई होऊ शकते का? तुमच्या गावात अशा प्रकारची कारवाई सुरू झाली आहे का? या नियमांविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या नियमांविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे नक्की त्या कमेंटमध्ये नोंदवा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना, नागरिकांना हे व्हिडिओ पाठवायला विसरू नका. धन्यवाद.